नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश बातुरकर श्रावक अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करत आहे. तर बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की वर्ण वर्णमाला या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणामधील कर्ता कर्म कसे ओळखायचे, तसेच कोणत्या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत ते पण आपण स्टिकद्वारे ओळखू. ठीक आहे. तर मराठी ग्रामरमध्ये सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद आणि काळामध्ये प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला कर्ता आणि कर्म जर माहीत असेल तर मराठी व्याकरणमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे, कर्ता कर्म आणि क्रियापद आणि द्विकर्मक. ठीक आहे. याच्यावर भरपूर प्रश्न येतात. तर बघू आपण वाक्यामध्ये कर्ता कसा ओळखायचा. पहा, कर्ता कसा ओळखायचा. क्रिया करणारा, वाक्यामध्ये क्रिया करणारा काय असतो? कर्ता. जसा आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये मेन कर्ता असतो आपले वडील, जो कमाई करतो किंवा आपलं उत्पन्नाचं एक साधन किंवा मेन जो त्याच्याभोवती पूर्ण सर्कल फिरते त्याला कर्ता म्हणतात. ठीक आहे. बघू आपण कर्ता कसा ओळखायचा. वाक्यामध्ये क्रिया करणारा वाक्यामध्ये मेन असतो कर्ता. त्याच्यानंतर क्रियापदाने दर्शवली क्रिया, वाक्यातील क्रियापदाने दर्शवली क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात. कर्ता हा कर्त्याभोवती पूर्ण वाक्य फिरत असते. ठीक आहे. बघू आपण पहिलं उदाहरण. श्रीरंग. श्रीरंग श्रीरंग गाडीत बसला. आता बघा कर्ता कसा ओळखायचा. तर बसला हे क्रियापद आहे. बसला हे क्रियापद आहे. क्रियापदाला क्रियापदाचा मूळ धातू, बसला हे पूर्ण क्रियापद आहे. बसला याच्यामध्ये मूळ धातू आहे बस. तर क्रियापदाच्या मूळ धातूला म्हणजे बसला, बसला नारा, नारी आणि नारे, कोण आणि काय असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता मिळतो. तर आपण विचारू, श्रीरंग गाडीत बसला, बसणारा कोण? तर कोण आहे? हो, श्रीरंग. हा आपला काय झाला? कर्ता झाला. ठीक आहे. पुढे पाहू आपण. मधुने पैसे दिले. दिले हे क्रियापद आहे. दिले हे क्रियापद आहे. यातला मूळ धातू हा द आहे, म्हणजे देणारा. देणारा, दे आहे मूळ धातू, त्याला आपण नारा नारी लावू. इथं बस होता मूळ धातू, इथं आहे दे. देणारा कोण? तर देणारा कोण? मधुने पैसे दिले. देणारा कोण? कोण आहे? हो, मधु. मधु काय झाला? कर्ता. तर याच्यामध्ये सिंपल आहे. क्रियापदाला क्रियापदाचा मूळ धातू, मूळ धातूला नारा नारी नारे, याने कोण काय? नारा नारी, नारा नारी नारे आणि कोण काय असा जर प्रश्न विचारला, येणार उत्तर आपला काय राहतो? कर्ता राहतो. पुढे जाऊ आपण. क्रियापदाचा मूळ धातू सांगितलंच तुम्हाला मी. क्रियापदाचा मूळ धातू, क्रियापदा मूळ धातू प्लस काय? नारा नारी नारे प्लस कोण ऑब्लिक काय, येणार उत्तर आपलं काय राहते? कर्ता राहते. ठीक आहे. अजून उदाहरण बघू आपण. विदूषक प्रेक्षकांना हसवितो. भरपूर वेळा हा एक्झामला विचारलेला प्रश्न आहे. विदूषक प्रेक्षकांना हसवितो. हसवितो, हसवितो आपलं क्रियापद आहे. तर त्याच्यामध्ये हस, हस हा धातू आहे. हस आपण टाकू याच्यामध्ये. मूळ धातू काय? हस. हस हसविनारा, हसविनारा, हसविनारा कोण? हसविनारा कोण आहे? हो, तर उत्तर काय आपल्याला? विदूषक. मग विदूषक काय झाला? आपला कर्ता. पुढे जाऊ आपण. पुढचं उदाहरण बघू. बाबा कामावर जातात. बाबा कामावर जातात. जातात हे क्रियापद आहे. तर यातला जात हे काय? मूळ धातू जात. जात म्हणजे जाणारे, जाणारे कोण, जाणारे कोण असा प्रश्न विचारला, येणारं उत्तर आपलं काय आहे? बाबा. बाबा काय झाला? आपला कर्ता. त्याच्यानंतर बघा. रामाने धनुष्य मोडले. रामाने धनुष्य मोडले. मोडले क्रियापद. यातला मोड हा धातू आहे. मोडणारे कोण किंवा मोडणारा कोण, मोडणारा कोण असा जर प्रश्न विचारला, येणार उत्तर आपलं काय आहे? मोडणारा कोण आहे? राम आहे. म्हणजे राम काय झाला? आपला कर्ता. सिंपल आहे. कर्ता जर ओळखायचा असेल तर वाक्याच्या क्रियापदाचा मूळ धातू काढायचा, त्याला नारा नारी नारे कोण काय याने जर प्रश्न विचारला तर आपलं उत्तर जे येणार उत्तर आहे तो आपला काय असतो? कर्ता असतो. ठीक आहे. पुढे बघू आपण कर्म कसं ओळखायचं. बघा, वाक्यातील कर्म कसं ओळखायचं. तर त्यामध्ये बघा, कर्म म्हणजे क्रिया सोसणारा. बघा, रामने पेन्सिल मोडली. रामने पेन्सिल मोडली. मोडणारा कोण आहे? राम आहे, कर्ता आहे. क्रिया कोणावर झालेली आहे? पेन्सिलवर झालेली आहे. म्हणजे सोसून कोण राहिलं? हो, सोसून कोण राहिलं? पेन्सिल सोसत आहे. म्हणजे क्रिया सोसणारा काय असते? कर्म असते. ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असते. तर कर्म म्हणजे क्रिया सोसणारे. ठीक आहे.
वाक्यातील कर्म करेल कोण? कर्ता. सोसेल कोण? कर्म. वाक्यातील क्रियापदाने दर्शवली क्रिया ज्याच्यावर घडते. तेच सांगत आहे, वाक्यातील क्रियापदाने दर्शवली क्रिया ज्याच्यावर घडते. म्हणजे बघा, मोडले, काय मोडले? पेन्सिल मोडले, कर्म. म्हणजे क्रियापदाने दर्शवलेली क्रिया ज्याच्यावर घडते, कोणावर क्रिया घडून राहिली, तर ते काय असते? वाक्यातील कर्म असते. तर आपण उदाहरण बघू. श्रावणीला थंडी वाजते. श्रावणीला थंडी वाजते. त्याच्यामध्ये क्रियापद काय हो? वाजते. तर आपलं तेच आहे. मूळ धातू कोणता आहे? वाज. वाजणारी. वाजणारी काय? वाजणारी काय हो? थंडी. वाजणारी काय? थंडी. मग वाजणारी काय? थंडी. हा आला आपला तर करता आला. हा काय आला? करता आला. आणि वाजणारे काय? तर तेही काय आलं? कर्म आलं. ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म एकच असते त्या वाक्यामध्ये कर्म नसते. लक्ष द्या, ज्या वाक्यामध्ये कर्ता व कर्म सारखे असते तेव्हा वाक्यात कर्म नसते. ते वाक्य असते अकर्मक. ते वाक्य काय असते? अकर्मक. लक्ष द्या, सरळ सरळ आपण पोलीस भरती म्हणा, पोलीस भरती मुलं म्हणा किंवा इतर एक्झामचे मुलं, सरळ त्यांनी काय ठरवलेलं असते? कर्ता कर्म क्रियापद. त्यांना डायरेक्ट ते श्रावणीला कर्ता करतात, थंडीला काय करतात? कर्म करतात, वाचते काय? क्रियापद. नाही, सूत्रात जर बसत असेल तरच ते उत्तर असते. आपल्याला वाटते तसं नाही. तर लक्ष द्या, श्रावणीला थंडी वाजते. वाजणारी काय? वाजणारी काय? थंडी. हात आला आपला कर्ता. आणि वाजलेली काय? ते बी आला कर्ताच. म्हणजे कर्ता एकच कर्ता आला आणि कर्ताही आला आणि कर्मही आला. जिथं कर्ताही येत असेल तेच आणि कर्मही तेच असेल, सारखंच असेल, तर वाक्यात कर्म नसते. म्हणजे वाक्य काय आहे? अकर्मक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. गडी गाय बांधतो किंवा गडी गाय बांधतो. बांधणारा कोण आहे? गडी. काय बांधली हो? गाय. म्हणजे बघा, बांधणारा कोण? बांधणारा कोण? कोण आहे बांधणारा? गडी. गडी काय झाला? कर्ता. आपण काय पाहत आहे? कर्म. बांधली काय? कोणावर क्रिया झाली? गायवर. काय बांधली हो? गाय बांधली. म्हणजे गाय काय झालं? आपलं कर्म. ठीक आहे. याच्यामध्ये एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की जेव्हा नारा नारी नारे आणि कोण काय हे जर आपण प्रश्न विचारला असेल क्रियापदाच्या मूळ धातूला आणि त्याचं उत्तर करता आलं असेल आणि नारा नारी नारेने पुन्हा प्रश्न विचारला असं काय विचारलं असेल त्याचं उत्तर कर्म आले असेल, कर्ता कर्म एकच जर येत असेल तर त्या वाक्यामध्ये कर्म नसते. ते काय असते? अकर्मक असते. पुन्हा पुढे जाऊ आपण. पुढची कन्सेप्ट बघू. उदाहरण आहेत पुढे. आजी दुष्ट काढते. काढणारी कोण? आजी. मूळ धातू काय? काढ. नारा नारी नारे. काढणारी कोण? आजी. काढलेली काय? दृष्ट. काय झालं? कर्म. कर्म करता. पुढे जाऊ. भक्ताला देव दिसला. दिसणारा कोण? कोण दिसला हो? दिसलेलं काय दिसलेलं आहे? देव. दिसलेलं काय आहे? देव. म्हणजे काय झालं? कर्म. पुढे जाऊ. हरणाच्या कानात वारे शिरले. शिरलेले काय? वारे. हे काय झालं? कर्म. ठीक आहे. सॉरी, शिरलेले काय? याच्यामध्ये कर्म नाही. कारण बघा, शिरलेले काय? करता आला आणि शिरणारे कोण? वारे आलं. बघा, लक्ष द्या. नारा नारी नारे. आपण काय करतो? नारा नारी नारे. कोण प्रश्न विचारला, उत्तर काय आलं आपलं? शिरलेले कोण? कोण आहेत शिरलेले? वारेच शिरले. आणि शिरलेले काय? काय शिरले? वारेच शिरले. मग पहिलेच सांगितलं, ज्याच्यामध्ये कर्ता आणि कर्म जर एकच असेल त्याच्यामध्ये कर्म नसते. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. पाळलेली काय? आज्ञा. पाळलेली काय हो? आज्ञा. काय झालेलं आहे? कर्म. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. आता बघा, कर्ता कर्म आपल्याला ओळखता येईल. तर वाक्यातील दोन कर्म कसे ओळखायचे? वाक्यामध्ये दोन कर्म असतात केव्हा केव्हा, तर ते सांगता आपल्याला. हे जे आहे दोन कर्म, हे आपल्याला या क्रियापदामध्ये, प्रायोजक क्रियापदामध्ये, जेव्हा आपण क्रियापद प्रकरण बघू त्याच्यामध्ये प्रायोजक क्रियापद आहे. त्या प्रायोजक क्रियापदामध्ये दोन कर्म असतात. प्रायोजक क्रियापद. प्रायोजक क्रियापद. आता प्रायोजक क्रियापद म्हणजे राम लक्ष्मणाला घोड्यावर चढवितो. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ती क्रिया करून घेतो, त्याला काय म्हणतात? प्रायोजक. ठीक आहे. बघू आपण. वाक्यातील अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन कर्माची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये कर्ता असतो, अप्रत्यक्ष कर्म असते, प्रत्यक्ष कर्म असते आणि क्रियापद असते. त्यामध्ये अप्रत्यक्ष कर्म हा सजीव असतो आणि प्रत्यक्ष कर्म हा निर्जीव असतो. ठीक आहे. बघू आपण.
त्यामध्ये सूत्र बघा, कर्ता, अकर्मक क्रियापद, अकर्मक अप्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म आणि क्रियापद. एक उदाहरण बघू. यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले. दिनारी कोण आहे हो? यशोदा, कर्ता आला. त्याच्यानंतर बघा, यशोदेने कोणाला दिले? श्रीकृष्णाला. कोणाला दिले? श्रीकृष्णाला. कर्म आलं. काय दिले? लोणी दिले. हे पण काय आहे हो? कर्म आहे. मग दोन कर्म आहे. ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात आणि दोन कर्म ज्याच्यामध्ये सजीव असतो तो अप्रत्यक्ष कर्म असते. जो सजीव असतो ते अप्रत्यक्ष कर्म असते. जो लोणी जे काही निर्जीव असते ते प्रत्यक्ष कर्म असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा विभक्ती, चतुर्थी, चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्तीमध्ये दान किंवा भेट, कारण यांचं काय होते? संप्रदान. याचा कार्यकार्थ काय आहे? संप्रदान. संप्रदान म्हणजे काय अर्थ होतो? दान किंवा भेट. दान किंवा भेट. जसं नदी समुद्राला मिळते, रामाने लक्ष्मणाला धनुष्य दिले. तर बघा याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जाऊ शकतात. वाक्यातील दोन कर्म कसे ओळखायचे? त्याच्यामध्ये बघा प्रायोजक क्रियापद हे सुद्धा दोन कर्म असतात. त्याच्यानंतर चतुर्थी विभक्तीमध्ये बी दोन कर्म असतात. त्याच्यानंतर याचा प्रश्न विचारला जातो, याच्यामध्ये अप्रत्यक्ष कर्म कोणते आहेत? अप्रत्यक्ष कर्म 100% काय असते हो? सजीव असते. प्रत्यक्ष कर्म हा काय असतो? निर्जीव असतो. तर एक उदाहरण बघू आपण चतुर्थी विभक्तीचं. ठीक आहे. आपण बघत आहे वाक्यामध्ये दोन कर्म कसे ओळखायचे. तर त्याच्यामध्ये दोन कर्म कसे ओळखायचे त्यात आपण पहिले प्रश्न करता काढायचा. हे क्रियापद आहे दिले. दिले हे क्रियापद आहे. क्रियापदाचा मूळ धातू आहे देणे. तर देणारा कोण आहे? राम. देणारा कोण आहे? राम. हा आला कर्ता. त्याच्यानंतर रामाने लक्ष्मणाला धनुष्य दिले. कोणाला दिले हो? लक्ष्मणाला. हे आलं कर्म. परंतु हे आहे अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म. त्याच्यानंतर काय दिले? तर काय दिलं? धनुष्य. हे झालं प्रत्यक्ष कर्म. आणि प्लस काय आपलं? क्रियापद. हे एक सूत्रच तयार होऊन जाते. या सूत्रामध्ये जर बसलं, त्या सूत्रामध्ये बघा, या सूत्रामध्ये जर बसलं तर पहिला प्रश्न आपला क्लिअर होतो. प्रायोजक क्रियापद. प्रायोजक क्रियापद होते. दुसरं होते आपलं विभक्ती होते. चतुर्थी. चतुर्थी विभक्ती होते. त्याच्यानंतर आपलं याच्यामध्ये प्रत्यक्ष कर्म ओळखा, हाही प्रश्न सॉल्व्ह होतो. त्यानंतर अप्रत्यक्ष कर्म कोणते, हाही प्रश्न सॉल्व्ह होतो. आणि कोणत्या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत, कोणत्या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत, तोही प्रश्न आपला क्लिअर होतो. तर बघा लक्ष द्या इकडे की याच्यामध्ये दुसरं एक सूत्र तयार होऊ शकते. कर्ता प्लस सजीव प्लस निर्जीव, निर्जीव प्लस काय हो? क्रियापद. लक्ष द्या इकडे. रामाने लक्ष्मणाला धनुष्य दिले. दानाचा किंवा भेटीचा संबंध असतो तेव्हा काय असते आपलं? चतुर्थी. दानाचा भेटीचा संबंध असतो तेव्हा चतुर्थी असते. जसं शिक्षकाने विद्यार्थ्याला पुस्तक दिले, दानाचा भेटीचा संबंध असतो, चतुर्थी विभक्ती असते. त्याचा कार्यकर्ता आहे संप्रदान. संप्रदान. संप्रदानचा अर्थ काय आपण पाहिला आहे? दान किंवा भेट. दान किंवा भेट. त्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा की दोन कर्म जर वाक्यामध्ये असेल तर पहिलं कर्म जे काही सजीव असेल ते अप्रत्यक्ष कर्म असते, निर्जीव असेल ते प्रत्यक्ष कर्म असते. ठीक आहे. लक्ष द्या. आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं आणि कोणत्या वाक्यामध्ये द्विकर्मक असतो आणि प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म कोणते असते, तुम्हाला ते एकदम सविस्तरपणे सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि दिलेल्या नंबरवर ऑफलाईन बॅचसाठी कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.